मिरजेतील मंडले पेट्रोल पंपासमोरील रस्त्यासाठी 1.25 कोटींचा निधी मंजूर. नगरसेवक करण जामदार यांच्या प्रयत्नांना यश. गेल्या 10 ते 12 वर्षापासून ड्रेनेज खोदाईमुळे प्रलंबित असलेल्या मंडले पेट्रोल पंपासमोरील रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक करण जामदार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी 1.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जून महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मिरज शहरातील ड्रेनेज टप्पा क्रमांक 2च्या पाईपलाईन कामासाठी वखार भाग आणि मंडले पेट्रोल पंपासमोरील रस्त्याची खोदाई करण्यात आली होती आणि गेल्या दशकभरापासून हा रस्ता खराब अवस्थेत असल्याने वाहतुकीसाठी बंद होता. रस्ता बंद असल्यामुळे या भागातील स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आणि व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आले होते. आता रस्ता होणार असल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. नगरसेवक करण जामदार यांनी तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे या रस्त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रयत्नांना यश येऊन निधीवर शिक्कामोर्तब झाले. केवळ हाच रस्ता नाही तर नागोबा कट्टा ते पंचशील चौक ते शास्त्री चौक या मार्गासाठी देखील सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच सुरू होणार आहे. ड्रेनेजचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात रस्त्याच्या कामाला गती दिली जाईल अशी आशा करण जामदार यांनी व्यक्त केली. या विकास कामांमुळे मिरज शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास आणि वखार भाग परिसरातील दळणवळण सुलभ होण्यास मोठी मदत होणार आहे. गेले 8 ते 10 वर्ष मिरज वकारबाग वॉर्ड क्रमांक 5 मध्ये ड्रेनेजचं काम चालू आहे. त्या ड्रेनेजच्या कामामुळे सर्व रस्त्यांची तिथल्या दुरवस्था झालेली आहे आणि ते रस्ते करणे अतिशय गरजेचं होतं. पण ड्रेनेजचं काम चालू असल्यामुळे आपल्याला ते करता येत नव्हतं. तरी पण आम्ही प्रशासक काळात तत्कालीन आयुक्त गांधी साहेबांना भेटून हे विनंती केली की ड्रेनेजचे काम आज येत्या थोड्या महिन्यात संपेल, पण त्यानंतर जर आपण रस्ता मंजुरी घेतला तर तिथनं आणि पुढे 5-6 महिने लागतील. त्यामुळे आपण रस्ता मंजूर करून ठेवू आणि मग आपण ज्यावेळी काम संपेल ड्रेनेजचं ते आपण रस्ता करायला घेऊ. आणि त्याला आमच्या विनंतीला मान देऊन गांधी साहेबांनी त्यावेळी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून त्याचं एस्टिमेट तयार करून घेतलेलं. त्यानंतर इलेक्शन लागली. इलेक्शननंतर परत नवीन बॉडी आली. नवीन बॉडीमध्ये ज्यावेळी आत्ताचे महापौर धीरज सुरेन साहेब यांनी विशेष महासभा लावली ड्रेनेज संदर्भात आणि पाणी पुरवठ्या संदर्भात. त्यावेळी ड्रेनेजचे सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी आणि सर्व तिथले जे ठेकेदार असतील त्यांचे सर्व मॅनेजर असतील सगळे तिथं उपस्थित होते. त्यांनी आम्हाला शब्द दिला की येते 1 ते 2 महिन्यात आम्ही हे जे रोडवरचं काम आहे ते आम्ही संपवून टाकू, म्हणजे कुठून मंडले पेट्रोल पंप ते माई स्मशानभूमीपर्यंत. त्या अनुषंगाने आम्ही परत गांधी साहेबांनी विनंती केली की आपली जी राहिलेली फाईल आहे ती आपण पुढं मार्गी लावू. ते गांधी साहेबांनी ते आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. पण त्यानंतर साहेबांची बदली झाली आणि बदली झाल्यानंतर आम्ही आत्ताचे जे मोहपात्रा मॅडम त्यांना परत साईट व्हिजिट करायला लावली. साईट व्हिजिट त्यांनी केल्यानंतर त्यांना पण आम्ही दाखवलं की हा रस्ता करणं किती गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मॅडमनी पण त्याला होकार दिला आणि त्यांनीही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. मग त्या अनुषंगाने आम्ही माळी स्मशानभूमीपासून येणारा रस्ता जो मंडले पंपापर्यंत येतो तो रस्त्याचा आम्ही 1.25 कोटीचा एस्टिमेटची फाईल तयार केलेली होती. आणि त्याचा पुढचा जो रस्ता आहे म्हणजे हे नागोकट्टापासून मंडले पंप ते पंचशील चौक ते शास्त्री चौक हा रस्ता आधीच 10 कोटीमध्ये PWDच्या बजेटमध्ये धरलेला आणि त्यामुळे तो रस्ता आधीच मंजूर झालेला. पण जो रस्ता राहिलेला माळी स्मशानभूमी ते मंडले पंपापर्यंत तो रस्ता करणे गरजेचं होतं. त्यामुळे त्याची फाईल आम्ही लवकरात लवकर तयार करून स्टँडिंगला पाठवण्याचं आम्ही विनंती केलेली. ती फाईल काल स्टँडिंगला गेली आणि स्टँडिंगला काल गेल्यानंतर आज स्टँडिंग होती, पण तो विषय अजेंडावर आला नव्हता. मग परत पुढच्या आठवड्यात स्टँडिंगला तो अजेंडावर येऊन मग तिथनं पुढं टेंडरची प्रोसेस त्याला वेळ लागला असता. त्यामुळे आम्ही आत्ताचे जे आपले सभापती आहेत अतुल माने साहेब यांना विनंती केली की बाबा तुम्ही आजच्या स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये तुम्ही ऐनवेळचा विषय हा घ्या आणि हा मंजूर करा, जेणेकरून लवकरात लवकर येत्या आठवड्यात त्याचं निविदा निघून टेंडर निघून लवकरात लवकर प्रोसेस करून लवकरात लवकर जर टेंडर निघेल त्या अनुषंगाने की बाबा जर आपल्याला पावसानं जर साथ दिली तर येत्या महिन्याभरात मे एंड किंवा जून स्टार्टिंग पण आपल्याला ते काम संपवून मंडले पंपापासून ते माई स्मशानभूमी रस्ता करता येईल. त्या अनुषंगाने आज आम्ही माने साहेबांनी जे निवेदन दिलं ते माने साहेबांनी मान्य केलं व स्टँडिंगमध्ये तो प्रस्ताव मान्य झाला. त्यामुळे तिथल्या सर्व नागरिकांना एक आनंदाची गोष्ट अशी आहे की
आपला तो रस्ता तो आता येत्या आठवड्यात मंजूर होईल आणि लवकरच त्याचं काम सुरू होईल. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मिरज.